सध्या 10वी-12वीच्या परीक्षा सुरू झाल्यात। अनेक विद्यार्थी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी वर्षभर जीवतोड मेहनत करतात। मात्र काही ठिकाणी कॉपीचा शॉर्टकट मारून मिळतील ते गुण पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न दिसतोय। राज्य सरकारनं कॉपीमुक्त परीक्षेचं अभियान राबवलंय, मात्र या अभियानाला वाशिममध्ये हरताळ फासण्यात आलाय। त्यामुळे अशा कॉपीखोर विद्यार्थ्यांवर चांगलाच कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। पाहूया हा रिपोर्ट। राज्य शासनानं कॉपी मुक्त अभियान राबवलंय। मात्र वाशिममध्ये कॉपी युक्त अभियान इथल्या बहात्तरांनी हाती घेतलंय। वाशिम मधल्या टो इथल्या मैनगिरी महाविद्यालयातला हा सगळा प्रकार। या सामूहिक कॉपीच्या प्रकारामुळे शिक्षण विभागानं चांगलाच कारवाईचा दट्ट्या उगारला आणि एकाच वेळेला 587 विद्यार्थ्यांवरती कारवाई झाली आहे। इतकंच नाही तर या प्रकरणी 26 शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले गेले। तर केंद्र संचालक, सहाय्यक केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांसह 50 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत मिळतात। सोबतच या सामूहिक कॉपी प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। वाशिम जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र वाशिममध्ये पाहायला मिळालेलं आहे। भौतिकशास्त्राचा पेपर सुरू असताना इथं सामूहिक कॉपीचा प्रकार उघड आलेला आहे। या शाळेमध्ये जर पाहायला गेलं तर कुठल्याच प्रकारची विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा नसल्याचं चित्र आहे। इथं टीन शेडचा वर्ग खोल्या निर्माण करून याच वर्ग खोल्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना बसवलं जाते आणि इथून पेपर दिले जाते। CCTV सारखी यंत्रणा असूनही मात्र इथं मोठ्या प्रमाणात कॉपी चालत असल्याचा शिक्षण विभागाने ठपका ठेवलेला आहे। केवळ वर्गातले शिक्षक किंवा पर्यवेक्षकच नाहीत तर CCTV आणि ड्रोन कॅमेरे यांची सुद्धा कॉपी रोखण्यासाठी मदत घेतली जाते। मात्र इथे कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार समोर आलाय। ज्यांच्यावर कॉपी रोखण्याची जबाबदारी आहे त्यांनाच डोळ्यासमोर कॉपी होत असताना दिसत नाहीये। उलट पक्षी तेच कॉपी करणाऱ्यांना अभय देतात। त्यामुळे कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत कॉपी होऊ देणारे शिक्षक सुद्धा तितकेच दोषी आहेत। परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री संजय ससाणे यांनी भेट दिली तर त्या भेटीच्या वेळेला त्या ठिकाणी 581 विद्यार्थी जे आहेत तर या 581 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली असता आणि CCTVचं जे काही फुटेज आहे हे त्या ठिकाणी त्यांनी तपासलं आणि फुटेजवरून या 581 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सामूहिक कॉपी केली असं सरांनी आम्हाला अहवाल या ठिकाणी दिलेला आहे। त्या आधारे त्या ठिकाणचे जे काही 26 शिक्षक आहे या 26 शिक्षकावर निलंबनाचा प्रस्ताव आम्ही संस्थेला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या 26 शिक्षकावर गुन्हे दाखल करण्याबाबतची कार्यवाही गट शिक्षणाधिकारी वाशिम यांच्यामार्फत आमची चालू आहे। 10वी-12वीच्या परीक्षा म्हणजे भविष्यातल्या करिअरच्या दृष्टीनं महत्त्वाची संधी, पण याच परीक्षांमध्ये सर्रासपणे कॉपीचे घडणारे प्रकार हे त्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या गडगडणाऱ्या करिअरचे संकेत आहेत। पालक आणि शिक्षक यांचा कॉपीला असलेला पाठिंबा हे त्याहून मोठं दुर्दैव। कॉपी करून मुलं परीक्षेत पास होतीलही, पण पुढे काय? आपण खऱ्या अर्थानं परीक्षेत पुढे जावं की केवळ गुणांची आकडेवारी गाठून आयुष्याच्या खऱ्या परीक्षेत नापासच राहावं, याचा विचार विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनी सुद्धा करायला हवा। त्यामुळे आपल्यावर कॉपी करण्याची वेळ येण्यापेक्षा आधीच अभ्यासाला वेळ दिला तर मिळवलेले गुण अभिमानानं मिरवता येतील। मनोज जयस्वालसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, वाशिम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।